पद्धतीने एक्झिट पोल वन वे दाखवले जात होते ते एक्झिट पोल निश्चितपणे आता खोटे ठरताना दिसत आहेत. एक दुसरं असं की ज्या पद्धतीने ठाकरेंना धक्का वगैरे अशा बातम्या येत होत्या, पण अनेक दिग्गजांचा आणि त्यांच्या मुलांचा नातेवाईकांचा पराभव या आत्ता दिसत आहे. तिसरं, पहिल्यांदा मशालीवर लढत आहोत आणि मशाल पोचते की नाही अशी एक शंका होती, मात्र लोकांनी धनुष्यबाणाला नाकारत मशाल आपलीशी केलेली आहे, मशालीला स्वीकारलेलं आहे. हे महत्त्वाचं. आत्ता ज्या पद्धतीने हे सगळे निकाल येत आहेत हे निकाल निश्चित समाधानकारक आहेत. 3 वाजेपर्यंत अजून निकाल येतील. आम्हाला विश्वास आहे आम्ही जिंकणार आहोत. मनसेच्या सुद्धा जागा वाढलेल्या दिसतील. आता आपण जे बघतोय ते सगळे कल बघत आहोत. आपल्याला 3 वाजता सांगितलं पाहिजे की मीरा भाईंदरमध्ये जेव्हा आम्ही म्हणजे मागच्या वेळेला आम्ही जिथे महापौर बसू शकलो होतो आमचा, तर कूटनीती कशी कामाला येते, फोडा आणि राज्य करा ही जी कूटनीती आहे ती देवेंद्रजींनी कशी अपनावली. तर मीरा भाईंदरमध्ये आता मला वाटतं शिंदेच्या 2-4 जागा दिसत आहेत आणि तिथे क्लीन स्वीप भाजपाला मिळालेला आहे. म्हणजे भाजपाची जी इच्छा होती की एनकेन प्रकारे तोडफोड करू, काहीही करू, पण आम्ही सत्तेत येऊ, तर मीरा भाईंदरमध्ये आमच्याच माणसांना फोडल्यानंतर भाजपला फायदा होताना दिसतोय. मला वाटतं मीरा भाईंदरचे एकेकाळी महापौरपद घेतलेले नरेश मस्के असतील किंवा अजून कोणी असतील, या सगळ्या लोकांना ही गोष्ट मान्यच करावी लागेल की भाजपने त्यांचा कशा पद्धतीने घात काढलेला आहे. प्रश्नच नाही ठाकरेंचाच. ऐका, चालवतो असं म्हणणारी शिंदे सेना ही भाजपचा महापौर होण्यासाठी धावाधाव करते आणि आम्ही मात्र बाळासाहेबांचा संकल्प सिद्धीत नेण्यासाठी म्हणजे ठाकरेंचाच महापौर महापालिकेवर असला पाहिजे या गोष्टीसाठी धडपडत आहोत. तर हा आमचा गुणात्मक फरक आहे. काहीही झालं तरी कातड्याचे आणि आतड्याचे यातला तो फरक आहे. कुणी कातडं पांघरल्याने काही फरक पडत नाही. आम्ही आतड्याचे आहोत आणि निश्चितपणे, कारण जेवढ्या काही भाजपने इथे जाहिराती केल्या होत्या या जाहिरातीमध्ये कुठेही शिंदेचा फोटो वापरला नाही. भाजप महायुती असा शब्द वापरला, भाजप सेना महायुती असा सुद्धा शब्द वापरला नाही. म्हणजे सेना नावाचा भाजपला किती तिटकार आहे, किती अलर्जी आहे. सेना नावाला संपवण्यासाठी भाजप कशी तत्पर आहे. पण ही गोष्ट ज्या दिवशी शिंदे सेनेला कळेल कदाचित उशीर झाला.